तर आजच्या भागात आपण पाहतोय की इथे पूर्ण गँग ही जमा झालेली असते। इथे केदार हा टेन्शनमध्ये असतो। सगळेजण हे केदारला विचारतात की काय झालं म्हणून, आईस्क्रीम खाणार का? तर केदार हा रागाने बघत असतो। इथे केदार हा त्याला म्हणतो की तू तर गप्पच बस, तुझ्या या फालतू आयडियामुळे आज माझ्यावरती ही वेळ आली आहे, म्हणून तू अजिबातच माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलू नकोस, मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे असं म्हणून केदार त्याला एक फाईट देईल असा हात दाखवतो। इथे आता विचारत असतो की आता मी काय करू, मी तारिणीशी कशी भेटू? आता तीच माझी गर्लफ्रेंड आहे आणि तिनेच मला प्रपोज केलं आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अवघड आहे। इतक्यातच त्यांच्या गँग मेंबरमधली ती म्हणते की फातिमा, की सर तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून तिला खूपच जास्त स्पेशल फील होईल आणि तुम्ही तिलाच भेटवाल, बॉसच्या समोरच आणा असं म्हणून इथे लगेचच त्याला तो म्हणतो की मी आयडिया देऊ का तुम्हाला? तर त्याची आयडिया अजिबातच आवडत नाही, त्याला अजून मारावंसं वाटतं। पण इथे फातिमा ही म्हणते की बॉस, जर तुम्हाला प्रपोज करायचं असेल तर मात्र ते ग्रँड प्रपोजलच झालं पाहिजे, कारण आता कसं झालं आहे की तुम्हाला जी मुलगी आवडते तिला पण तुम्ही आवडता आणि त्यासोबतच बॉसचं पण तुमच्या इतकंच प्रेम झालं आहे बरं का, असं म्हणून इथे आता केदार ठरवतो की हो, आता मला मात्र समजलं आहे की काय करायचं, आता मला बॉसशी भेटवायचं आहे। त्यासोबतच आता इथे फातिमा त्याला मस्त आयडिया देते की हो, तुम्ही हेच करा, तुम्ही बॉसशीच भेटवा आणि एकदम ग्रँड आणि स्पेशल प्रपोजर असं झालं पाहिजे असं म्हणून आता केदारला खूपच छान ट्रिक सापडलेली असते आणि तो ठरवतो की काही करून आता मी बॉसला प्रपोज करणार आणि ते पण इतकं भारी त्याला तिच्यासमोरच आणणार की मात्र ते ग्रँड प्रपोजलच झालं पाहिजे असं म्हणून इथे आता सगळेजण खुश होतात, कारण सगळ्यांना वाटतं की आता कुठेतरी ही गोष्ट चांगली झाली आहे म्हणून। दुसरीकडे आता तारिणी जेव्हा कामाला जात असते, इथे तिची केदार हा तिला घेऊन जाणार असतो। आत्याही त्याला म्हणते की हिला नीट घेऊन जा रे, आणि त्यासोबतच त्यांच्याबद्दलच त्यांना विचारत असते। तारिणी ही आता भरपूर ऑकवर्ड फील करते, कारण आत्या जी काय विचारते ते मात्र खूपच जास्त चुकीचं असतं। आत्या मात्र ही त्यांच्या दोघांच्याबद्दलच विचारत असते। केदार तर मात्र हसतच असतो, पण तारिणीला फारसं पुरेसं ते काय आवडत नाही, कारण तिला असं वाटतं की ह्याची तर गर्लफ्रेंड आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींवरती अजिबातच रिॲक्ट नाही करू शकत असं म्हणून आता केदार आणि त्यासोबतच तारिणी जी आहे ते दोघेही कामाला जायला निघतात। इथे लगेचच तारिणी तर मात्र म्हणते की काय बोलू आता मी ह्यांना, आणि जाता जाता आता केदारला ती प्रश्न विचारते की तुझ्या गर्लफ्रेंड भेटेल ना रे मला, आणि त्यासोबतच जर ती नाही म्हणाली मला भेटायला तर लगेचच केदार हा म्हणतो की मी सांगेन ना तिला की तिला भेटायचं आहे, आणि त्यासोबतच तू सांगणार आहेस का की मी तिला प्रपोज केलं आहे म्हणून? तर लगेचच इथं केदार म्हणतो की नाही सांगणार मी तिला, कारण तसाही तो दिवस माझ्यासाठी खासच होता, कारण तू मला प्रपोज करायच्या आधी तिनेच मला होकार दिला होता की नाही असं म्हणून इथे केदार हा तारिणीला समजवतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की चल आता जाऊया आपण, आपल्याला उशीर झालाय असं म्हणून इथे तारिणी ही पुन्हा त्याला प्रश्न विचारतच असते, कारण तिला संशय येत असतो, तिला असं वाटतं की कदाचित केदार हा मला नाही भेटवणार तिला असं म्हणून ते दोघेही निघून जातात। इथे तारिणी आता गँगशी भेटायला येते, तिची गँग ही पूर्ण रेडी असते की आता पुढचं काम हे काय करायचं आहे म्हणून। इथे तारिणी जी आहे ती सगळ्यांना सांगत असते की नेमकं कसं आणि काय करायचं आहे, ते ड्रग्सच्या बदल्यात काय आपण एक्सचेंज केलं होतं, आणि त्यासोबतच ती जे साखरेची पावर आहे ती अशी ऑपअप नाही जात, ती स्वतःहून बिल्ड नाही होत, आणि आपण त्याच्या बॉडीमधलं पूर्ण जी साखर आहे ती कमी केली आहे आणि त्याला पुन्हा रिकवर व्हायला खूप वेळ जाईल। असं काहीतरी करा जेणेकरून त्याला त्रास झाला पाहिजे, त्याच्यासमोर फॅन चालू करून ठेवा, त्याच्या डोळ्यांसमोर ती हवा गेली पाहिजे। दुसरीकडे इथे केदार हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्यासोबतच इथे युवराजने एका नवीन माणसाला घेऊन आलेलं असतं कौशिकीला भेटवायला, ज्याला करून ते सांगतो की हा बघ ताई, हाच आहे तो माणूस ज्यांनी रेड पार्टीच्या दिवशी ती सगळी गोष्ट आय विटनेस म्हणून ड्रग्स कसे डील होत होते हे सगळं पाहिलं आहे म्हणून।
तेव्हा इथे खरं तर युवराज त्याला घाबरवायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे तारिणी ही पुन्हा त्या माणसाला भेटायला जाते. खरं तर ती डब्बा घेऊन आलेली असते. तो विचारतो आलीस परत. इथे दुसरीकडे आता कौशिकी जी आहे त्या माणसाला थँक्यू सो मच म्हणते, तुम्ही इथे आमच्याशी बोलायला आला, खूपच जास्त तुमचे उपकार झाले आमच्याकडे. केदार मात्र असं प्रिटेंड करतो की तो काय ऐकतच नाही आहे, पण त्याचं पूर्ण लक्ष हे तिकडंच असतं की तो माणूस खरं त्या काय काय सांगतोय तो. इथे आता तो माणूस त्याला जे जे काय सांगत असतो हे खूपच जास्त चुकीचं असतं, कारण की युवराजनी पैसे देऊन आणलेला माणूस असतो तो. इथे केदार हा त्याला पुन्हा काय काय प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे युवराज त्याच्यावर म्हणतो की तू ह्या गोष्टीपासून लांब राहा, कारण ह्या गोष्टीची जी पूर्ण तपासणी ही मला करायला दिली आहे. इथे युवराज जो आहे तो त्याला घाबरवायचा प्रयत्न करतो, पण कौशिकी ही युवराजला म्हणते की तू चुप बस, तू त्याला घाबरवू नकोस, तू का त्याला घाबरवतोयस, म्हणून त्यांना रिलॅक्स होऊ दे, शांत बसू दे आणि ते बोलतील त्यांना काय बोलायचं आहे ते, असं म्हणून आता तो माणूस जो आहे तो एकदम घाबरून जातो. आणि इथे युवराज म्हणतो बरं ठीक आहे, सॉरी, मी असं परत नाही वागणार, बरं मला सांग की काय आणि कसं झालं होतं, आणि त्यासोबतच नेमकं त्या रेड पार्टीमध्ये कसली डील्स होत होत्या आणि ड्रग डीलर हे कसं सापडलं गेलं, आणि त्यासोबतच ते ड्रग्स का डील होत होते. इथे तो सगळं खोटं सांगतो. केदारला मात्र सगळं समजून जातं की हे सगळं खूपच जास्त खोटं आहे म्हणून. इथे युवराज हा त्याला बोलतो की तू तर लांबच राहा, तू तर गेला होतास ना तुझ्या अनाथ आश्रमच्या मित्रांसोबत फिरायला वगैरे, तेव्हा तू ह्याच्यापासून लांबच राहा. इथे तारिणी ही त्याला भेटायला आलेली असते आणि तिने एक छान असा डब्बा आणलेला असतो. त्यासोबतच इथे ती त्याला म्हणत असते की इतक्या इझिली तरी मी तुला सोडून नाहीच जाणार, अरे कशी काय जाऊ इतक्या इझिली मी तुला सोडून, असं म्हणून इकडे तिने त्या डब्यामध्ये खरं तर काही गोळ्या आणलेली असतात जे की ते त्याला दाखवत असते. इथे कौशिकी ही युवराजवर चिडत असते, त्याला म्हणत असते जर तू शांत बसलास तर आपल्याला समजता येईल की नेमकं काय आणि कसं काय घडलं आहे ते, आणि ही जी स्टोरी आहे ती खूप चुकीची आहे, आपण असं काहीही खोटं सांगू शकत नाही. पण इथे आता युवराज म्हणतो की हाच एक आय विटनेस आहे आणि आपल्याला हाच त्याच्यापर्यंत पोचवावा लागेल. इथे आता कौशिकी त्याचं धन्यवाद करते, त्याला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे काय आम्हाला सांगितलं आहे हे आम्ही कुणापर्यंतच पोचू देणार नाही किंवा कोणालाही सांगणार नाही की तुम्ही हे सगळं बघितलं आहात म्हणून. तुमची आयडेंटिटी आम्ही अजिबातच रिव्हील करणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणून इथे केदार जो आहे तो थोडासा शॉकमध्ये असतो, कारण युवराजने एवढा मोठा पुरावा जो आणलेला असतो. पण युवराज म्हणतो की बघतोयस ना, यांनी सगळ्या गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत. खरं तर त्या लोकांना थोडं न पटल्यासारखं होतं, पण मात्र त्यांना पटवून घ्यावं लागतं, कारण हे आय विटनेस आहे असं युवराज हा त्यांना सांगत असतो. युवराज हा कौशिकी ताईला म्हणतो की ताई, आता हे एकच पुरावा आहे जो मी आणला आहे आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. इथे तो जो बलराज आहे तो मात्र तारिणीला म्हणत असतो की कितीही काही जरी झालं तरीसुद्धा मी तुला काहीच सांगणार नाही. इथे तारिणी ही मात्र त्याला थोडं मिसगाईड करायचा प्रयत्न करते, त्याला म्हणते की तुला असं वाटतं आहे ना की तू जे ड्रग्ज डील केलेस ते मात्र सगळ्यांपर्यंत पोचलेत वगैरे, पण तसं काहीच झालं नाही अरे, कारण ते ड्रग्स डील व्हायच्या आधीच आम्ही त्याच्या आधी साखरेचे पावडर घातले होते, जेणेकरून तो असर जो आहे तो पूर्ण थोड्या वेळापर्यंतच राहणार आहे, त्याच्यानंतर कुठलाच असर हा राहणार नाही. इथे आता जो व्यक्ती आहे तो मात्र तिला पाहतच राहतो, तो थोडंसं शॉक होऊन जातो, त्याला असं वाटतं की हे काय झालं म्हणून. पण तारिणी ही त्याला पूर्णपणे खात्री देते, त्याला म्हणते की तुला असं वाटतं की तू जास्त अतिशहाणा आहेस, पण तसं काहीच नाही आहे, कारण तू जे केलेस त्याच्या दुप्पट आम्ही केलं आहे म्हणून. इथे केदारला संशय येतो की युवराजची ही कुठली तरी नवीन चाळ आहे म्हणून, आणि त्यासोबतच इथे युवराज जो आहे तो म्हणतो की मी यांना बाहेर सोडून येतो. खरं तर हे खूप घाबरलेले दिसत आहेत मला, पण इथं केदारला समजून गेलेलं असतं की आता युवराज नवीन काहीतरी खेळ खेळतो आहे. इथे आता कौशिकी ही त्याला म्हणते की ठीक आहे चालेल, तुम्ही येऊ शकता आता, कारण आता आम्हाला जेवढी माहिती आहे ती भेटली आहे म्हणून पुरेशी आहे, असं म्हणून आता तारिणी ही जी आहे ती पुन्हा तिकडून निघून जाते, पण त्याला काही खोलत नाही. तो म्हणतो की जर तू माझे हात खोलले असतेस ना तर तुझ्यासमोर मी अशा तुझ्या या गोष्टीवरती टाळ्या वाजवल्या असत्या.
असं म्हणून तो तारिणीला सांगत असतो. तारिणी म्हणते की तुझ्या टाळ्यांची मला काहीच गरज नाही आहे, कारण मी तुझ्यापेक्षा अतिशहाणी आहे हे मला समजलं आहे म्हणून. असं म्हणून इथे तारिणी तिला सांगते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे युवराज हा त्याला म्हणत असतो की खूप चांगलं काम केलंस आणि खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यास. असं म्हणून इकडे युवराज जो आहे तो त्याला म्हणतो की हे घे तुझी रक्कम घे, असं म्हणून त्याला पैसे देतो. इतक्यातच केदार पाहतो आणि युवराजचा त्या माणसाला पैसे देत असताना व्हिडिओ काढतो. इथे आता केदारच्या लक्षात येतं की काहीतरी नेमका घोटाळा आहेच, कारण युवराजने इतक्या पटकन हा आय विटनेस आणला हे मात्र खरं नाही आहे, कारण ही रेड पार्टी ही त्याचीच होती हे मला माहिती आहे. आणि इथे तारिणी ही ती पण त्याच शोधात असते की नेमकं काय आणि कसं घडलं आहे ते. इथे आता सगळेजणही त्या रेड पार्टीच्या संशयापूर्वीत असतात. इथे तिला एक एक पुरावा हा भेटतच असतो आणि त्यासोबतच त्याचे गँग मेंबरसुद्धा तिला मदतच करत असतात की नेमकं काय कसं आणि कुठे घडलं. इथे हॅकर पण तिला सांगतो की सगळ्या गोष्टी ह्या थोड्या विचित्र आहेत म्हणून. तारिणी आणि केदार हे दोघे एकत्र एकच गोष्टीसाठी शोधत असतात आणि त्या दोघांना त्याच गोष्टीची माहिती हवी असते.